स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। आज या ठिकाणी कोलाड विभाग बौद्ध व बहुजन समाज यांच्यातर्फे आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आज त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। सुनील तटकरे साहेबांचा विकास बघता त्या विकासाच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचलेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज त्या संपूर्ण बहुजन समाज व बौद्ध समाज यांचं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हार्दिक आभार मानतो आणि स्वागतही करतो। आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीत कोलाड बहुजन समाज आणि बौद्ध समाजाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे। अनेक राजकीय पक्षांसाठी आणि अत्यंत कस लागणारी ठरलेली आहे, कारण या निवडणुकीच्या रिंगणात एका मोठ्या राजकीय समीकरणाची भर पडली आहे। कोलाड बहुजन समाज आणि बौद्ध समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। ही निवडणूक अनेक पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरत असताना कोलाड बहुजन समाज आणि बौद्ध समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा आधार मिळाला आहे। स्वराज दर्शन, रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी।